हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे श्रावण, दुसरा सोमवार. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता वाजले 12 वाजलेलं आहे. 12 वाजता ब्लॉगनं स्टार्ट केलं. सकाळचं काम सगळं आवरलं आहे. सकाळी आंघोळ झाली, देवपूजा झालं आणि बाबांचा नाश्ता झालं. त्यांच्यापुरतं थोडं स्वयंपाक करायचं आहे आणि उपवास आहे. उपवासाला फराळ पण काय तर करायचं आहे. तेच काय करणार आहे तेच आज रेसिपी शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला, इकडं मी बटाटो साल काढून घेतलेला आहे. 4 बटाटो आहेत आणि इकडं हे बारीक कट करून घ्यायचं आहे. ते कसं कट करायचं ते दाखवतो. इकडे बघा, असं मी बटाटो कट करून घ्यायला लागलो आहे. कसं आहे, हे रेसिपी आहे म्हणजे झटपट रेसिपी आहे. पटकन उपवासाला काय करायचं म्हटल्यावर असं बटाटो घ्यायचं, असं कट करून चाकून जरा फास्ट होतं आहे. मी इकडं विळतीनं कापा लागलो आहे, कट करायला लागलो आहे. चाकून लगेच होतं आहे, कट करायचं लगेच होतं आहे. हे बघा, असं लांब लांब कट करून घ्यायचं. मग नुसतं मिरच्या आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. मस्त बटाट्याची चिवडा तयार होते. आणि रेसिपी पूर्ण बघा. इकडं बटाटो सगळं कट करून घेतलेलं आहे बघा. वेळेनं म्हणजे वेळ लागतोय मला, वेळच लागले जरा. बघा, असं मस्त कट करून घेतलेलं आहे. चला, आहे तर काय काय आहे बघा. शेंगदाण्याचं कूट आहे आणि जरासं कोथिंबीर आणि मिरच्या चिरून घेतलेलं आहे. आणि इकडं कढई जरा गरम करायला ठेवलेलं होतं. गरम कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आपण कट केलेलं बटाटो त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे कसं आहे, पाणी वापरायचं नाही आहे. मी इथं पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही आहे. खरं मऊ मस्त बटाटो शिजलेले होते. बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ. मी पाणी टाकलेलंच नाही आहे ह्यामध्ये. तेलामध्ये व्यवस्थित भाजायचं. मग 2 मिनटं त्यावर झाकून ठेवायचं. मग ते वाफेवरच बटाटो शिजतात. बघा, इकडं मस्त बटाटो शिजलेला आहे. तुम्हाला दाखवतो बघा. बटाटो अर्धा शिजलेला आहे. आणि आता परत शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. अजून मिरच्या पण टाकायचं आहे. मग अजून थोडा वेळ गॅसवरच आहे ठेवायचं. मग पूर्ण शिजते बटाटो. इकडं मी बटाटो सगळं बाजूला केलं. मध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्या तेलात जरा आपण बारीक चिरलेलं मिरची टाकलेलं आहे. ते मिरची त्या तेलामध्येच भाजायला पाहिजे. मग ते भाजल्यानंतर परत आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्यामध्ये. बघा, मिरच्या व्यवस्थित त्यामध्ये भाजायला पाहिजे. आपण पहिलंच मिरच्या टाकलं तर बटाटे शिजेपर्यंत म्हणजे मिरच्या करपतात. म्हणून पहिलंच टाकायचं नाही आहे. नंतर असं करून टाकायचं, म्हणजे जरासं तेल टाकून तेलामध्ये टाकायचं. मिरच्या थोडीशी भाजलेलं आहे. मग शेंगदाण्याचं कूट टाकलं, चवीनुसार थोडं मीठ टाकलं. सगळं आता मिक्स करायचं. मिक्स करून मग त्यावर झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनटं वाफ द्यायचं. मग बटाटो मस्त चांगलं शिजलेलं असतं. हे सगळं सर्व मिक्स झालेलं आहे. त्यावर आता एक ताट झाकूया. इकडं ताट काढलं. मस्त बटाटो वाफेवर शिजलेले होते बघा. मी तिथं पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही आहे. वाफेवरच बटाटो शिजलेला आहे. मस्त छान रेसिपी तयार झालेला आहे. आणि रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा प्लीज. झटपट होणारा रेसिपी आहे उपवासासाठी. आणि त्याबरोबर आहे दही. दहीबरोबर खाल्लं तर खूप भारी लागते. तुम्ही पण असं ट्राय करून बघा, मस्त छान लागते. या आता तुम्ही पण फराळ करायला. रेसिपी तयार झालेला आहे. झटपट म्हणजे सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. सोपं आहे. आणि इकडं मी फराळ करणार आहे. या करायला बटाट्याची चिवडा आणि दही. रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे नुसतं रेसिपी आहे आज. परत भेटूया. बाय बाय.